नमस्कार मंडळी, तुहेरी माझा मित्राचा 21 फेब्रुवारीचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. काल आपण पाहिलेलं आहे की आता अर्णव आणि ईश्वरीने बाळासाठी छान असा फ्रॉक शिवलेला असतो आणि ईश्वरी म्हणत असते की ताई बघा ना, बाळाच्या मामांनी बाळासाठी किती छान कपडे शिवलेत म्हणून. पण अंजली काही तिकडे बघतच नसते आणि अंजली किती रागाला गेली आपण पाहिलेलंच असतं. अंजली पटकन म्हणते की मला नाही बघायचं म्हणून. आता अर्णवला खूप वाईट वाटतं आणि एकतर तरीही अर्णव आणि ईश्वरी तसंच तिच्यासमोर तो फ्रॉक घेऊन उभेच राहतात. ईश्वरी ऐकतच नाही. ईश्वरी तिला तो फ्रॉक बघायलाच लावते. आता बघा ईश्वरी म्हणत असते ताई असं काय करताय, बघा ना हा किती क्यूट फ्रॉक शिवलाय ते, असं म्हणून ती डायरेक्ट अंजलीच्या हातातच देते तो फ्रॉक. आणि तो फ्रॉक खरंच इतका सुंदर आणि अप्रतिम सुंदर असा दिसत असतो ना की अंजली त्या फ्रॉककडे बघते, तो फ्रॉक हातात घेते आणि आता तिला ना थोडंसं रडायला सुद्धा येतं. इमोशनल होते अंजली या ठिकाणी तो फ्रॉक बघून. पण अंजली काही बोलतच नाही. अंजली आता उठून उभा राहते आणि म्हणते की तुम्हाला कळत नाही आहे का मला, असं म्हणते. आणि एकेच आपण पाहतो की अंजलीला एवढी चक्कर येते की अंजली तिथं सोफ्यावरती चक्कर येऊन पडते. आता राजेश आणि अर्णव दोघेजण सुद्धा अंजली करून तिला पकडतात, पण अंजली पूर्णपणे बेशुद्ध होते. आता सगळेजण ओरडत असतात, तिला उठवण्याचा प्रयत्न करतात, पण अंजली काही उठत नाही. आता आपण पाहतोय की डायरेक्टर डॉक्टर आलेले असतात आणि आता डॉक्टर आल्यानंतर डॉक्टर पहिल्यांदा अंजलीला चेक करतात. डॉक्टर म्हणतात की अंजली एवढ्या वीक का वाटत आहे. तर अर्णव म्हणतो डॉक्टर ॲक्च्युली यांनी कालपासून काही खाल्लेलंच नाही आहे डॉक्टर. आता त्या म्हणतात की व्हॉट, अरे हे काय म्हणून. आय एम सॉरी मिस्टर राजेश शिर्के, अहो पण त्यांच्या या कंडिशनमध्ये काही न खाणं त्यांच्या आणि त्यांच्या बाळासाठी किती डेंजरस आहे हे तुम्हाला माहिती असायला हवं. अर्णव म्हणतो की आय नो डॉक्टर, पण काय नाही की ताईला मी खूप समजवण्याचा प्रयत्न केला पण ती ऐकतच नाही आहे. लगेच बघा हा राजेश पतेच बोलतो आणि म्हणतो की ॲक्च्युली डॉक्टर अंजली कालपासून खूपच अपसेट आहे ना, म्हणून ऐकत नाही येते. आता आजी वगैरे सगळे तिथंच असतात. डॉक्टर म्हणतात की हे बघा ऐकत नसतील तर हॉस्पिटलाइज होऊन त्यांना ना सलाईन लावावं लागेल आणि असं करून ना काही चालणार नाही आहे. आणि मला वाटतं की तुम्ही त्यांना समजवाल म्हणून. आणि पुढे डॉक्टर सगळ्यांना खूप रागावतात आणि म्हणतात की सो प्लीज टेक केअर, याची काळजी घ्या. आता सध्या मी त्यांना इंजेक्शन दिलं आहे, पण त्यांच्या पोटात अन्न जाणं ही तितकंच महत्त्वाचं आहे. कारण अंजलीला खूप विकनेस आलेला असतो आणि तिच्या अंगात अजिबातच त्राण उरलेले नसतं, त्यामुळे तिला चक्कर आलेली असते. डॉक्टर म्हणतात सो प्लीज तुम्ही तिची काळजी घ्या, येते मी, असं म्हणून डॉक्टर आता तिथून जातात. आता डॉक्टर गेल्यानंतर ईश्वरी पुन्हा जेवणाचं ताट घेऊन येते आणि म्हणते अंजली ताई काहीतरी खाऊन घ्या ना, अहो बाळासाठी तर काहीतरी खाऊन घ्या ना. अंजली काहीच बोलत नाही. आजी म्हणतात बरोबर आहे अंजली, बाळासाठी तरी काहीतरी खाऊनच घे गं म्हणून. आता राजेश बघा पुण्यामध्ये बोलतो अंजली अगं डॉक्टरांचं तरी ऐका अगं. आणि हे बघ मी समजू शकतो की तुला किती त्रास होत असेल, कारण कालपासून ना माझ्याही पोटामध्ये अन्नाचं एक कण नाही आहे गं, इच्छाच मिली गं, काही खावंसच वाटत नाही. आता असं राजेश म्हणल्यानंतर ईश्वरी लगेच म्हणते की जीजू तुम्ही खरंच काही खाल्लं नाहीत. आता असं म्हणल्यानंतर राजेश लगेचच बघा थोडा चापसतोच. त्याला वाटतं सकाळी त्याने अंगणात जाऊन खाल्लेले पोहे आता ईश्वरी सांगते का काय, तर लगेच म्हणतो हो म्हणजे अंजलीने काही खाल्लं नाही तर मी कसा काय खाईन. ईश्वरीजी अहो काय बोलताय तुम्ही. आणि लगेच विषय बदलून म्हणतो अंजली अगो काही असेल आपल्या बाळासाठी तुला खावंच लागेल. हे बघ कोणाचाही राग आपल्या बाळावरती काढायचा नाही हां, तुला माझी शपथ. आता अंजली म्हणते ठीक आहे तुम्ही म्हणताय म्हणून मी खाईन हां, अगं आता तुमच्याच हातून. तर लगेच राजेश म्हणतो आता कशी बोललीस म्हणून. आणि आता लगेचच ईश्वरीला म्हणतो की आणा ईश्वरीजी ताट घेतो. आता अर्णव म्हणतो थँक्यू ताई, तू जेवायला रेडी झालीस ना तर मला बरं वाटलं. अंजली म्हणते गैरसमज होतोय तुझा, यांनी आग्रह केला म्हणून मी खाते, इतर कोणासाठी नाही, फक्त माझ्या नवऱ्यासाठी, असं अंजली बोलत असते. आता अर्णव आणि ईश्वरी गप्पच बसतात. आजी म्हणतात बरं ठीक आहे खा आता. आता लगेच राजेश म्हणतो बरं खा आता, म्हणून तिला एक घास भरवायला लागतो. अंजली खात असताना बघून लगेच राजेश म्हणतो इतकं बरं वाटतंय ना मला तुला खाताना बघून. आणि लगेचच अर्णवकडे काय बघायला लागतो आणि पुन्हा तिला एक घास काय भरवायला लागतो. आता या अर्णवच्या समोर हा मुद्दाम नाटक करत असतो हां, आणि मुद्दाम म्हणतो खातायत हां ताई, खातायत असा करतो. आता ईश्वरी अर्णवकडे बघते आणि आता अर्णव बाहेर निघून जातो. आता अर्णव गेला की ईश्वरी सुद्धा त्याच्या पाठोपाठ मागे जाते. आणि आता आजी तिथे स्टूलवरती बसतात आणि आजी बसल्यानंतर अर्णव करत असतो. आता दुसऱ्या सीनमध्ये आपण पाहतोय की हा अर्णव जो आहे तर त्याच्या रूममध्ये येतो आणि भाऊ खूप थकलेला असतो. त्याला सुद्धा विकनेस आलेला असतो, कारण तो सुद्धा 2 दिवस झाले जेवलेला नसतो. आता अर्णव असा म्हणतो की त्या कमीत कमी त्या राजेशच्या हातून का होईना पण ताईने काहीतरी खाल्लं असं त्याला समाधान वाटत असतं आणि म्हणतो की भरलं माझं पोट. इतक्यातच ईश्वरी येते आणि ताट घेऊन येते आणि लगेच म्हणते सर ताईंनी खाऊन घेतलं, आता
आता तुम्ही ही खाऊन घ्या. आता असं म्हणल्यानंतर अर्णव लगेचच तोंड वाकडं करतो. ईश्वरी म्हणते नाहीतर माझंच पोट भरणार नाही. अर्णव म्हणत असतो हे सगळं मला नको. तर ईश्वरी म्हणते सर चुपचाप खाऊन घ्या, मी तुमचं काही ऐकणार नाही आहे. आणि आता लगेचच स्टूल त्या टिपाईवरती जेवणाचं ताट ठेवते, स्टूल घेते आणि तीही तिथंच बसते. आणि आता अर्णवला ती एक एक घास करून भरवायलाच लागते आणि म्हणते की पहिले पेट पूजा फिर काम दूजा, असं म्हणून त्याला एक घास भरवायला लागते. अर्णव म्हणते हे काय लहान मुलासारखं करतेस. तर ईश्वरी म्हणते सर तुम्हाला हवं ते बोला, पण खाता खाता बोला. हां हे घ्या, चला बरं खाणं नाही थांबवायचं, घ्या खाऊन घ्या पटकन, असं म्हणून अर्णवला ते आकाराला भागच पाडते. आता अर्णव एक एक घास करून खायला लागतो. आता जेव्हा अर्णव खातो तेव्हा कुठे ईश्वरीच्या चेहऱ्यावर आपल्याला समाधान बघायला मिळते. आता ईश्वरी एक एक करून अर्णवला घास भरवत असते. आता जसं ईश्वरी त्याला घास भरवते तसं अर्णवसुद्धा आता थोडा इमोशनल होतो आणि त्याला आठवायला लागतं. अर्णव ईश्वरीला सांगतो की लहानपणी जेव्हा मी आणि ताई भांडायचो ना तेव्हाही असाच रुसून बसायचो, मी जेवायला नाही म्हणायचो आणि मी अजिबात जेवण करत नव्हतो. त्यावेळेस माझी ताई यायची आणि असंच मला एक एक घास भरवायची. अर्णव म्हणतो आणि आता ती माझा पेटनाक वाटून घेऊ. अहो आता त्या रागात आहेत ना, तर म्हणून त्या तुमच्याशी बोलत नाही आहेत, पण त्यांचा तुमच्यावरती खूप जीव आहे सर. आणि पुढे म्हणते की सर आणि त्यांचा राग शांत झाला ना की सगळं काही ठीक होईल आणि ते नक्की तुमच्याशी बोलतील. त्यांनाही तुमच्याशी बोलल्याशिवाय चैन पडणार आहे का सर. अर्णव म्हणतो की नाही ताईला ओळखतो ग मी, ताईचा राग इतक्या सहजासहजी नाही जाणार, तिचा राग नाही शांत होणार ग एवढ्या लवकर, असं अर्णव सांगत असतो. आणि पुढे म्हणतो की कारण ताईला असं वाटतं की मी चुकलो, मी हट केलं मी तिला त्रास दिलाय. आता ईश्वरी म्हणते सर अहो का कोसताय स्वतःला सर, नका कोसू तुम्ही स्वतःला, तुम्ही तुमच्या जागी बरोबर आहात अर्णव सर, असं ईश्वरी आता खूप अर्णवला सांगत असते. आता ईश्वरी म्हणत असते अंजली ताई ना सच्चाई माहिती नाही ना म्हणून ते अशा बोलतायत, जेव्हा त्यांना सच्चाई कळेल तेव्हा ते अशा नाहीत वागणार. आणि पुढे म्हणते की आणि आता तरी गोष्टी आपल्या बाजूने नाही आहेत, त्यामुळे सर प्लीज तुम्ही ना स्वतःला त्रास करून घेऊ नका, असं ईश्वरी अर्णवला खूप समजावत असते. आता अर्णव म्हणतो खरंच हे किती त्रासदायक आहे म्हणून, आणि म्हणतो की मी काहीच करू शकत नाही आहे. ईश्वरी म्हणते सर प्लीज थोडी सबुरी ठेवा, आपली पण वेळ नक्की येईल बघा तुम्ही सर, नक्की आपली वेळ येणारच, नका काळजी करू. आणि म्हणते की प्लीज नका स्वतःला त्रास करून घेऊ. आता असं म्हणल्यानंतर बघा ईश्वरी आता आणखीन तिला एक एक घास भरवायला लागते. तर अर्णव रडायलाच लागतो. आता अर्णव ज्यावेळेस रडतो तेव्हा ईश्वरी उठून त्याच्याजवळ जाते आणि अर्णवला जवळ घेते. अर्णव खूप रडत असतो. अर्णवला म्हणत असते की सर नका त्रास करून घेऊ, नका रडू म्हणून, असं ईश्वरी त्याला म्हणत असते. आणि अर्णव आता तिला म्हणत असतो की मी ज्यांच्यावरती खूप प्रेम करतो ना ग ईश्वरी, ती व्यक्ती ना मला सोडून जातात ग, ज्यांच्यासाठी माझ्या मनामध्ये स्पेशल जागा असते, ज्यांच्यावरती मी खरंच मनापासून प्रेम करतो, अशीच माणसं नेहमीच मला सोडून जातात ग ईश्वरी, असं अर्णव म्हणत असतो. आधी माझी आई गेली आणि आता माझी ताई माझ्यापासून लांब चालली म्हणून हे सगळं माझ्याच बाबतीत का बरं घडतं. आता असं म्हणल्यानंतर ईश्वरी म्हणते सर पहिलेही कुठेही जाणार नाही आणि तुमच्यापासून लांब तर नाहीच नाही, शांत व्हा बरं सर, असं म्हणून त्याच्या पाठीवरती थोपटत असते. आणि पुढे म्हणते की हे बघा सर, असं करून त्याला आता स्टूलवर बसून सांगायला लागते. म्हणते की हे बघा सर मी तुम्हाला ना प्रॉमिस करते अंजलीताईंना तुमच्या जिंदगीमध्ये परत आणण्याची जिम्मेदारी आता माझी, असं आता ईश्वरीने आज अर्णवला प्रॉमिसच दिलेलं आहे. आता तर नका काळजी करू, असं म्हणून ईश्वरी त्याला सांगते. आणि पुढे म्हणते की चला बरं सर आता खाऊन घ्या म्हणून, आणि पुन्हा त्याला एक एक घास भरवायला लागते. आता ईश्वरी अर्णवला एक एक घास भरवते आणि अर्णवने ते घास खाल्ल्यानंतर त्याच्या लक्षात येतं अरे ईश्वरीने पण काही खाल्लं नसेल, म्हणतो ईश्वरीला म्हणतो ईश्वरी तू पण काही खाल्लं नसेल ना, म्हणून अर्णवसुद्धा ईश्वरीला एक घास भरवतो. ईश्वरीला खरंच या सगळ्याचं फार कौतुक करत दोघंही एकमेकाला आता घास भरवत जेवण करतात. आणि आता आपण पाहतोय रात्री जेवण झाल्यानंतर अर्णव त्याच्या बंगल्याच्या अगदी गार्डनमध्ये बाहेर जाऊन बसलेला असतो आणि त्याला सगळ्या गोष्टी आठवत असतात की अंजलीने कसं त्याला त्या ओटी भरण्याच्या कार्यक्रमामध्ये थोबाडी दिलेली असते आणि मेली तुझी ताई तुझ्यासाठी असं सगळं म्हणालेली असते. अर्णव असा विचार करत एकटाच बाहेर बसलेला असतो आणि हे सगळं राजेश पाहतो ना, राजेश बाहेरून वडापाव घेऊन आलेला असतो. आता राजेश पाहतो अर्णवकडे आणि आता लगेच स्माईल करत येतो ना त्याच्याकडे. ज्यावेळेस अर्णव येतो त्यावेळेस ईश्वरीसुद्धा तिकडून ज्यावेळेस राजेश यायला लागतो त्यावेळेस तिकडून पाठीमागून ईश्वरीसुद्धा येते ना, आणि लगेचच राजेश म्हणत असतो अर्णवला हे चिंटुकल्या नको करूच रे इतका विचार, ईश्वरी ही तिथेच असते. आता राजेश म्हणतो मी खेळतोय तो जन्म, मी खेळतोय ना तो खेळ खेळायला तुला दुसरं
दुसरा जन्म घ्यावा लागेल आणि त्याच्या अंगावरती वडापाव टाकतो आणि म्हणतो घे वडापाव घे आणि म्हणतो की हेच खात मी मोठा झालो आहे हां, आणि त्यामुळे माझ्याशी जर का लढायचं असेल ना तर तुला हेच खावं लागेल, तुझं ते प्रोटीन शेक वगैरे काय ना ते फेल आहे आपल्यासमोर असं म्हणत असतो. ईश्वरी म्हणते फुकटच मिळालं असेल ना तुला, नाही तुला तसंही कष्टाचं खाण्याची सवयच नाही आहे ना. तर राजेश म्हणतो तोंड सांभाळून बोलायचं माझ्याशी आणि त्याच्यावरती हात करून म्हणतो की तुझ्यावर मरतोय मी काही सहन करून घेणार नाही सांगून ठेवतोय. आता अर्णव इतका चिडतो ना डायरेक्ट खुर्ची फेकून उठून उभाच राहतो ना आणि राजेशकडे रागाने बघत म्हणतो की मी आहे इथे असं म्हणला. तो राजेश लगेच हो हो करतो काय आणि म्हणतो की प्रोटेक्टिव्ह नवरा म्हणून लगेचच हो रोमॅन्टिक म्हणून लगेच हावभाव काय बदलायला लागतो, काय नाटकं करायला लागतो आणि पुढे म्हणतो काय ग पण ईश्वरी तुला काहीच वाटत नाही का ग तुझ्या त्या मैत्रिणीबद्दल, अगं ती शाला पाटील ग तिच्याबद्दल, आणि म्हणतो की खून झालाय ग तिचा तरी तुला काही वाटत नाही, आता कोण खून झालाय ग तिचा आता कोण न्याय मिळवून देईल ग तिला, आणि म्हणतो की बघ वर बघ त्या थारांमध्ये शलाका असेल बघ वरती बघ असं मुद्दामून करायला लागतो आणि म्हणतो की तिथून तुला ती ओरडून सांगते ग सोडू नकोस यानेच खून केलाय माझा बघ असं करत असते हां. आता ईश्वरी अर्णव चिडतोय म्हणून त्याच्या खांद्यावरती हात ठेवते आणि राजेश अगदी विचित्र पद्धतीने हसत असतो. आता अर्णवला तर इतका राग आलेला असतो ना की बस. आता राजेश म्हणतो की मी तुमच्या इतक्या जवळ असून सुद्धा तुम्ही माझं काहीच करू शकणार नाही आहात मला असं राजेश म्हणायला लागतो. ईश्वरी त्याचा खांद्यावरती हात ठेवून त्याला सावरत असते की संतापू नका म्हणून. राजेश म्हणत असतो कारण तुझी बहीण आहे ना सुरक्षा कवच म्हणून माझ्या पुढे उभारून, आणि म्हणतो मी ना या जन्मात खूप पाप केलंय पण मी गेल्या जन्मी नक्कीच पुण्य केलं असणार हां मी, म्हणूनच हा असा नवऱ्याला देव वगैरे मानणारा बावळट आयटम माझी बायको म्हणून मला मिळाला आहे म्हणून. आता बघा हा अर्णव म्हणतो की माझी बहीण बावळट नाही आहे, ती ना खूप चांगली आहे, आणि पुढे म्हणतो की फक्त ना तिने तुला ओळखलं नाही आहे एवढंच. आता राजेश लगेच तोंड विचित्र पद्धतीने करायला लागतो. अर्णव म्हणतो आणि अशा चांगल्या माणसांचे डोळे जेव्हा उघडतात ना त्यावेळेस हीच माणसं सगळ्यात डेंजरस असतात लक्षात ठेव असं अर्णव म्हणतो, आणि म्हणतो हे तुला ना लवकरच कळेल असं म्हणून त्याची कॉलर सोडून देतो आता. आणि पुढे म्हणतो की आणि या तारांमध्ये लवकरच तू असशील. आता लगेच राजेश म्हणतो अयो एवढा माज, अर्णव म्हणतो कॉन्फिडन्स, याला कॉन्फिडन्स म्हणतात माज नाही. आता असं म्हणल्यानंतर राजेश बघा अर्णव म्हणतो की पुढे शलाका पाटीलचा खून केलास ना तू तर तुला याची शिक्षा नक्कीच मिळेल आणि दॅट्स माय प्रॉमिस, आणि म्हणतो की मी माझे प्रॉमिसेस नक्कीच कंप्लीट करतो. आता राजेश म्हणतो की बॅड बॉय व्हेरी बॅड बॉय, अरे तुझ्या ताईचा नवरा आहे मी, काय रे तू स्वतःच्याच ताईचं सौभाग्य पुसायचं प्लॅन करतोयस हां असं म्हणतो. आता अर्णव बघा त्याला पुढे चांगलेच उत्तर देतो. अर्णव म्हणतो तू या जगात नशील ना तेच तिचं सौभाग्य असेल, तो मेलेलाच बरा असं म्हणल्यानंतर अर्णव पुढे म्हणतो की आणि माझ्या ताईला आणि तिच्या होणाऱ्या बाळाला सांभाळायला ना तिचा भाऊ खंबीर आहे कळलं ना तुला असं अर्णव म्हणत असतो. आणि पुढे म्हणतो की आणि तुझं काय करायचं ना ते ठरवलं आहे मी. आता राजेश म्हणतो ईश्वरीजी हसायला लागतो आणि म्हणतो ईश्वरीजी अहो काय ओव्हर कॉन्फिडन्स आहे हो याला असं अर्णवकडे हात करून वगैरे राजेश बोलत असतो. आणि पुढे म्हणतो की हा विसरतोय का याची बहीण माझ्याच ताब्यात असणार आहे, आणि आता असं राजेश म्हणत असतो. आणि पुढे म्हणतो की आणि स्वतःला वाचवण्यासाठी मी कोणाचाच विचार नाही करत, बाळाच्या आईचा असं राजेश बोलायला लागतो, कोणाचाच नाही मी विचार करत, आणि म्हणतो की डायरेक्ट संपवणार म्हणून. असं आज हे वाक्य ऐकल्यानंतर तर बघा अर्णव तर इतका संतापलेला असतो ना की बस. तरीही राजेश म्हणतो ईश्वरीजी तुम्हाला तर माहितीच आहे ना, अनुभव आहे ना, बाबा भुर असं करून ओरडायला लागतो. म्हणजे बापांचा तुझ्या ॲक्सिडेंट मी कसा केला हे त्याला इशारा करून सांगत असतो. आता ईश्वरीला थोडीशी इमोशनल होते ना, आणि राजेश म्हणतो अजूनही तुमचा विश्वास नाही का बसत आहे, डेमो बघायचा का तुम्हाला, एकदम फ्रेश डेमो तुम्हाला दाखवतो म्हणून तो व्हिडिओ जो असतो ना तो दाखवतो. म्हणजे शलाका पाटीलच्या काकांना कशी त्यांच्या मुलीच्या डोक्याला गन लावून त्यांना खोटा फोनवरती ईश्वरीला दाखवतो. आता हा व्हिडिओ बघितल्यानंतर तरी ईश्वरीला वाटतं बापरे हा माणूस काय नालायक असेल, आणि राजेश म्हणतो की बघितलं ना बसला ना विश्वास तुझा आता, आणि पुढे म्हणतो बघितलं ना बसला तुझा विश्वास, लाखाचा काका का माझा फोटो बघून खोटं बोलला असेल ते. अर्णव आता त्याची कॉलर्स पकडतो आणि म्हणतो क्रिमिनल आहेस तू क्रिमिनल आणि आय विल किल यू. इतक्यातच अंजली आतून म्हणते अहो इकडे येता का जरा. लगेच राजेश म्हणतो माझं सुरक्षा कवच मला हाक मारतोय म्हणून असं म्हणतो. आता अर्णव सोडतो ना त्याची कॉलर. आता कॉलर सोडल्यानंतर लगेचच राजेश म्हणतो सुरक्षा कवच बोलवतंय मला, जातो गुड नाईट, आणि लगेचच तिथं पडलेला वडापाव घेतो आणि म्हणतो अरे हा वडापाव मी
घेऊन जातो बाबा, हे तर तू खाणार नाही, फुकटचं चालत नाही ना तुला, नाही का, मला चालतं बाबा असं म्हणतो आणि तो वडापाव घेऊन लगेच ईश्वरीला गुड नाईट म्हणतो आणि तिथून आतमध्ये निघून जातो. आता अर्णव खूपच संतापलेला असतो या राजेशच्या सगळ्या प्रकरणामुळे आणि ईश्वरी त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत असते. राजेश गेल्यानंतर ईश्वरी म्हणते, सर प्लीज सर शांत व्हा. अहो सर, एकदा का ताईंचं बाळ या जगामध्ये आलं ना की मग तो राजेश जो आहे ना तर तो संपणार, असं ईश्वरी अर्णवला समजावत असते आणि पुढे म्हणते की सर तुम्ही प्लीज धीर नका सोडू. असं अर्णवला म्हणते की मी आहे सर तुमच्याबरोबर, तुम्ही प्लीज नका धीर सोडू, कायम आहे मी तुमच्यासोबत, असं ईश्वरी आता अर्णवला समजावते. आणि आता आपण पाहतोय की पुढचा सीन. आता इकडे दुसऱ्या दिवशीची सकाळ झालेली असते. अर्णव बेडवरती झोपलेला असतो. ईश्वरी तिथं आवरून तयार होते. अर्णवकडे बघून स्माईल करत असते आणि म्हणते की सर झोपल्यानंतर अगदी लहान बाळासारखे दिसतात. आणि या लहान बाळाच्या चेहऱ्यावरचं होतं नव्हतं तेवढं सगळं हसूही आता गायब होऊन गेले, असं ती अर्णवकडे बघून म्हणतच असते. आणि म्हणते की थोडीशी गंमत करू कमी सरांची, असं म्हणून तिच्या डोक्यामध्ये एक आयडिया येते. आता बघा ईश्वरी आता तिथून जाते आणि काही वस्तू घेऊन येते. काही वस्तू म्हणजे अंजलीच्या बाळासाठी जी खेळणी आणलेली असतात ना डॉक्टर सेट, त्यातलं आता ती चष्मा काय आणते आणि आता अर्णवला चेक करायला लागते. आता अर्णव तर गाठ झोपलेला असतो, पण ही जे ते डॉक्टर खेळातल्या सगळ्या साहित्यामुळे तो अर्णव उठतो ना, त्याला चेक करायला लागते तेव्हा. आता बघा ही जे ते तपासणारे अर्णव जागा होतो ना आणि जागा होऊन उलट ईश्वरीलाच विचारतो, अगं तू बरी आहेस ना गं, बनून तुला काही होत नाही आहे ना. तर ईश्वरी म्हणते, सर अहो मी बरी आहे, पण मी तुम्हाला चेक करते, असं अर्णवला म्हणते बरं का ते. आणि असं म्हणल्यानंतर ती म्हणते की मी बरी आहे पण तुमचीच तब्येत बिघडली, असं ईश्वरी म्हणते. आणि पुढे त्याला म्हणते की अहो सर हलू नका तो. आणि पुढे त्याच्याकडे बघून म्हणते की हे भगवान, अहो BP वाढलाय, पल्स रेट पण वाढलाय तुमचा. आणि म्हणते की सर तुम्हाला सांगते आत्ताच काहीतरी करायला हवं. हां असं अर्णव म्हणतोय, काय चाललंय तुझं हे असलं सगळं, काय चाललंय, आणि ही खेळणी आहेत ना ताईच्या बाळासाठी आणली, ठेव तिकडे जाऊन, असं अर्णव म्हणतो. आता ईश्वरी म्हणते, सर आपण पण कधी ना लहान व्हायचं असतं. अर्णव म्हणतो, जा जाऊन पहिल्यांदा खेळणी ठेव. ईश्वरी म्हणते, सर अहो सांगितलं ना, हा असा खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे, पल्स रेट वाढलेत, खूप मोठी गडबड होऊन गेली. आणि पुढे म्हणते की नेमकी काय गडबड झाली आहे हे सांगू का मी. अर्णव म्हणते, नको सांगू, जा बरं तू इथून. ईश्वरी म्हणते, नाही सर ऐका ना, हार्टमध्ये ना प्रेमाला ना जागाच उरलेली नाही आहे, प्रेमाला जागा जरा कमी पडते, कारण ती जागा दुःखाने आणि रागाने कब्जा करून टाकली आहे ना, असं मुद्दा म्हणून अर्णवकडे बघून म्हणते. अर्णव पण तिच्याकडे तिरक्या डोळ्याने बघतो. आणि ईश्वरी म्हणते, आणखीन तुमचं हार्ट काय म्हणते, असं म्हणून डायरेक्ट त्याच्या छातीला कानच लावते, हार्ट काय बघताय म्हणून. अर्णव म्हणते, हे सर्ग बाजूला म्हणून. आता अर्णव तिथून म्हणतो की हे खेळणी खेळायचं वय नाही आहे तुझं, कळलं ना, जा ती तिकडे खेळणी जाऊन ठेव जा प्लीज. आता लगेच ईश्वरी म्हणते, सर बस क्या, आपल्या सगळ्यांच्या आतमध्ये ना एक लहान मूल दडलेलं असतं कायम. आणि म्हणते, आणि त्याला कधीच मोठं व्हायचं नसतं सर. आणि पुढे त्याला म्हणायला लागते की त्याला दिवसातून एकदा तरी आपण बाहेर काढलंच पाहिजे, म्हणजे कसं आपलं सगळं एकदम सोपं होऊन जातं, है का नाही. अर्णव म्हणतो, झालं तुझं लेक्चर देऊन झालं. आणि आता म्हणतो, सरक बाजूला, आता मला जाऊन फ्रेश होऊन यायचंय म्हणून अर्णव म्हणतो, बाजूला हो. आणि आता तिथून आतमध्ये निघून जातो. आता अर्णव गेल्यानंतर बघा ईश्वरी मनाशीच हसत असते. ईश्वरी म्हणते, सर तुमच्यातली आणि अंजलीमधली सगळी दरी ना मी लवकरच दूर करणार आहे म्हणून. आता आपण दुसऱ्या दिवशीचा सीन पाहतोय की नाश्त्याच्या वेळेस आहे ना ईश्वरी मामांना अगदी आग्रह करून वाढत असते. मामा म्हणतात, बघा मी सगळं खाऊन टाकेन. ईश्वरी म्हणते, काही प्रॉब्लेम नाही मामा, खाऊन टाका. इतक्यातच भंगारवाला म्हणून एक माणूस ओरडतो. आता अर्णव पण नाश्ता करत असतो. आता राजेश लगेच म्हणतो, भंगारवाला आलात तुम्ही. आता मामा म्हणतात की कुणी बोलवलंय, तर राजेश येतो आणि बाहेर म्हणतो की मी बोलवलंय म्हणून. आता ईश्वरी बघते ना तर राजेशच्या हातामध्ये एक मोठा बॉक्स असतो आणि म्हणतो की रे आधी ये म्हणून. राजेश हातात बॉक्स भरून ज्या काही गोष्टी असतात त्या खाली अक्षरशः जमिनीवरती फेकून देतो आणि म्हणतो, घेऊन जा या फालतू गोष्टी. आता ईश्वरी लगेच बघायला लागते ना तर त्या सगळ्या अंजली आणि अर्णवच्या लहानपणीच्या गोष्टी असतात. ईश्वरी पळत जाते आणि म्हणते, एक ईश्वरी म्हणते, या सगळ्या अर्णव सरांच्या आणि अंजलीताईंच्या लहानपणीच्या आठवणी आहेत, तर त्यामुळे तुम्ही या सगळ्या टाकून नाही देऊ शकत. तर राजेश म्हणतो, पण आता नातंच उरलं नाही तर या सगळ्या आठवणींचं काय लोणचं घालणार आहेस का. तर अर्णव जोरात ओरडतो आणि आता तिकडे येतो ना तर त्या राजेशने खरंच त्याच्या सगळ्या लहानपणीच्या आठवणींचा बॉक्स आणून ठेवलेला असतो. आणि राजेशला म्हणतो, राजेश माइंड युअर टंग, नातं उरलंय की नाही हे तू नाही ठरवायचं, कळलंच का. आणि आता अर्णव इतका त्याला बोलतो, त्या भंगारवाल्यालाच ओरडतो, तू कशाला आलायस, इथून निघ म्हणून. ईश्वरी म्हणते, भैया आम्हाला नाही हा द्यायचं, इथून तुम्ही जा हा प्लीज. आता ईश्वरी पुढे म्हणायला लागते की हे बघा अर्णव सरांची ही आयुष्यभराची कमाई आहे, याला मी काही होऊ देणार नाही, समजलं. तर राजेश म्हणतो, या पण असल्या भंगार गोष्टी नको आहेत मला माझ्या खोलीत. मामा म्हणतात, तुझ्यासारख्या सैतानाला काय किंमत करणार आहे याची. अर्णव पण म्हणत असतो, तुझं माझ्या गोष्टींना टच करण्याची तुझी हिंमतच
कशी झाली आणि तू देणार का भंगारमध्ये? तर राजेश म्हणतो अरे बाबा सांगितलं नाही या सगळ्या फालतून गोष्टींसाठी माझ्या रूममध्ये जागा नाही आता. अर्णव म्हणतो तुझी रूम? अरे तुझी कसली रूम? ती स्वतः पैसे कमवून पोट भरण्याची लायकी नाही आहे तुझी आणि तुझी रूम. आणि अर्णव हे सगळं बोलताना पाठीमागे अंजली येऊन उभारते आणि हे सगळं ऐकत असते. अर्णवची पाठ अंजलीकडे असते त्यामुळं अर्णवला दिसत नाही अर्णव आणि ईश्वरीला की अंजली मागे येऊन उभारली म्हणून, पण मामाला आणि राजेशला दिसत असतं म्हणून आता राजेश बरोबर पलटी मारतो. आता अंजली सगळं ऐकायला लागते. अर्णव म्हणतो की माझ्या ताईची रूम आहे ती, कळलं का तुला? ती तुझी रूम नाही आहे. आता मामा अर्णवला सांगण्याचा प्रयत्न करतात पण अर्णवला काही ते कळतच नाही. आता राजेश म्हणतो अरे घर जावई बनवून घेतलं असणार आहे म्हणून इतकं बोलायचं काम. आता मामा लगेच म्हणतात हे बघा. तर राजेश लगेच त्या मामांनाच म्हणतो बघितलं? अरे पण अर्णव सारखं तुम्हाला हेच बोलणार आहेस का? अरे बाबा मी तुझ्या ताईचा नवरा आहे म्हणून तू थोडं तर रिस्पेक्टने बोल ना, कधीतरी एवढाही हक्क नाही आहे का माझा आता? तर अर्णव म्हणतो घरावर आणि बायकोवर हक्क सांगण्यासाठी ना कॅपेबिलिटी लागते, ती नाही येत तुझी आणि आश्रितच तू येते. राजेश म्हणतो आश्रित? लगेच म्हणून ड्रामा करायला लागतो. अंजली हे वाक्य ऐकते ना. आता मामा सांगत असतात अर्णव मागे बघ म्हणून, पण अर्णव इतक्या रागात असतो तू काही बोलतच नाही. अर्णव म्हणतो की तुझी लायकी नाही आहे पैसा कमवण्याची ना माझ्यासमोर उभं राहण्याची आणि तू माझ्याशी आर्ग्युमेंट करतोय. तर राजेश म्हणतो अर्णव आता तू माझी लायकी काढू नकोस हां. तर अर्णव त्याची कॉलरच पकडतो आणि म्हणतो ब्लडी फ्रॉड, त्यालाच बोलायला लागतो. आता अंजली हे सगळं बघतीये पाठीमागून. मामा इशारा करतायत पण अर्णवचं लक्ष जात नाही ना, ईश्वरीचं लक्ष जातं आणि अर्णव म्हणत असतो बंद कर तुझी ही सगळी नाटकं म्हणून. अर्णव राजेशवरती जोरजोरात ओरडत असतो. आता अंजली पण त्याच्या अंगावरती जोराचं ओरडते. अर्णव म्हणत असतो की माझ्या ताईमुळे इथे आहेस तू, ताईशिवाय तू एक मोठा शून्य आहे, शून्य म्हणून. आता हे शून्य आहे म्हणल्यानंतर लगेचच अंजली म्हणते वा चिंटू वा, माझ्या नवऱ्याशी तू या भाषेत बोलतोय म्हणून त्यालाच ओरडायला लागते. अंजली म्हणत असते वा चिंटू, आता इतके दिवस हेच ऐकायचं राहिलं होतं, आता तेही तू ऐकून दाखवलंच. अर्णव म्हणतो की ताई 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 करून सगळेजण हाक मारायला लागतात. म्हणजे अर्णव आणि ईश्वरी आणि मामा पण तिकडून बघतात. तर अंजली कोणाचं काही न ऐकता डायरेक्ट आजीच्या म्हणजे ज्या रूममधून ती आलेली असते ना त्या रूममध्ये बाहेर निघून जाते. ती आजीच्या रूममधून आलेली असते. अर्णव तिच्या पाठीमागे पळत जातो ताई प्लीज माझं ऐक म्हणून. मामा इकडे म्हणत असतात किती नाटकी आहेस रे तू. तर अर्णव मामांनाच डोळे मारतो आणि म्हणतो की आहेच म्हणून मी. आणि पुढे इकडे अंजली ईश्वरीला म्हणतो की काय कशी वाटली माझी ॲक्टिंग असं ईश्वरीला म्हणायला लागतो. आणि पुढे म्हणतो की पण इतकं किती सोपं आहे ग तुझ्या नवऱ्याला लगेचच भडकवणं म्हणून. ईश्वरी त्याच्याकडे इतकी रागाने बघत असते ना. राजेश म्हणतो आवर हा पासारा, मी जाऊन बघतो जरा आतमध्ये, मजा घेतो तुझ्या नवऱ्याची असं म्हणून आत जातो आणि म्हणतो की आवर आवर. अर्णव अंजलीच्या पाठीमागे जातो आणि म्हणतो ताई माझं ऐकून तर घे. तर अंजली म्हणते प्लीज मला हात सुद्धा लावू नको असं म्हणून डायरेक्ट दार लावते आणि आतमध्ये म्हणते की ताई मी. अंजली म्हणते हो आता इतकं सगळं ऐकल्यानंतर मी या घरामध्ये राहणार नाही, मी तुला एवढं सांगायला आले की मी हे घर सोडून जाते, मला आता थांबवू नका. आणि इकडे राजेश बाहेर आलेला असतो ना, कारण अर्णव दाराशी उभा असतो आणि राजेश पण तिथेच येतो आणि म्हणतो की अर्णव काय वाटतं तुझी बहीण खरंच जाईल का रे घर सोडून? आता अर्णव त्याची कॉलरच पकडतो ना. आणि आता राजेश म्हणतो की अरे मी तुला अरे बाबा मला टेन्शन आलंय म्हणून मी तुला विचारतो रे अर्णव, काय ना की घर सोडून गेलो तर आम्ही राहायचं कुठे हा प्रश्न आहे ना. आणि माझं काय रे, मी कुठेही झोपेन रे, पण तुझ्या बहिणीचं काय, ती कुठे झोपेल असं राजेश म्हणत असतो. आणि आतून आपण पाहतोय की आतून आवाज येत असतो अंजली आणि आजीच्या बोलण्याचा. आजी म्हणत असतात अगं पण झालं काय? तर अंजली म्हणते नाही जी आता काही बोलण्यासारखंच राहिलेलं नाही आहे ना, हे असंच चालू राहणार चिंटू, असंच वागत राहणार, मला माझी माफी मागत राहणार, मला शब्द घालत राहणार, पण या गोष्टीला काही अर्थ नाही आहे ना. आणि हे काही तर माझ्या फक्त प्रेमाखातर राहत आहेत आजी, यांना काही मला पोचता येत नाही म्हणून हे राहत नाही आहेत. आणि मी तुला सांगते यांच्यामध्ये धमक आहे, मला आणि मला बाळाला सांभाळण्याची धमक आहे. आणि इकडे राजेश अर्णवला सांगत असतो अरे माझ्यात नाही धमक म्हणून, म्हणजे इशारा करून सांगत असतो. आता अंजली आतमध्ये म्हणते की मी निघते, मी या घरातून निघून जाते, आता तुझा आशीर्वाद राहू दे, मी बास मला आता काही ऐकायचंच नाही. आजी म्हणत असतात ऐक. तर अंजली म्हणत असते नाही काय ऐकण्यासारखंच राहिलेलं नाही. आजी आतून म्हणत असतात अगं तुझं बाळणपण होऊ दे, मग आपण याच्यातून काहीतरी मार्ग काढूया. तर राजेश लगेच बाहेर म्हणत असतो हां हे आजी बोलतात ना ते बेस्ट, असे इशारे करून अर्णवला सांगत असतो. आणि आतमध्ये अंजली जी आहे तर ती आजींचं ऐकत नसते. अंजली म्हणत असते मी जर इथं थांबले ना तर मला जास्त त्रास होईल. आणि अंजली म्हणत असते की मला नको थांबूस, मी जाते. आजी म्हणत असतात नको हट्टीपणा करू ग. आता अंजली दरवाजा उघडते, राजेश आणि अर्णव दारातच असतात. दोघेही सांगतात थांब पण ती ऐकत नाही. आता अंजली डायरेक्ट स्वतःच्या रूममध्ये जाते, त्याच्या पटोपाट राजेश सुद्धा रूममध्ये जातो. आता अंजली लगेच दरवाजा लावून घेते. अर्णव पाठीमागून म्हणत असतो ताई प्लीज दरवाजा उघड ताई प्लीज. आणि आजी म्हणत असतात चिंटू अरे काय हे
काय करून ठेवलंस तू? कारण अंजलीच्या रूमच्या बाहेर अर्णव आणि आजी बाहेर येऊन थांबलेले असतात ना, आणि अंजली इकडे आतमध्ये म्हणत असते की लगेच जायचं आहे आपल्याला इथून, मला 1 मिनिटही थांबायचं नाही आहे इथे. राजेश म्हणत असतो अंजली अगं तुला आणि बाळाला त्रास होतो या सगळ्या गोष्टींचा. अंजली म्हणत असते चिंटू जी वागलाय ना तुमच्याशी तर त्याचा जास्त त्रास होतोय मला. राजेश म्हणत असतो अंजली अगं नको तू त्रास करून घेऊ एवढ्या सगळ्याचा. आता अंजली कपाटामध्ये बेडवर ठेवते आणि आता कपडे आवरत असते. राजेश म्हणत असतो प्लीज तू या सगळ्याचं नको टेन्शन घेऊ. आता अंजली म्हणते अहो आश्रित म्हणाला तुम्हाला. तर राजेश म्हणतो मग काय चुकीचं म्हणाला तुम्हाला, आहेच ना मी आश्रित. आणि इकडे आजी आता अर्णवला म्हणत असतात काय करून ठेवलंस तू हे सगळं म्हणून. आता राजेश म्हणत असतो अगं बरोबर आहे ना माझं असं कुठे काय आहे. अंजली म्हणते हो पण म्हणून काही बोलण्याचा हक्क मिळाला का त्याला. आणि आता अंजली बराबर कपाटातले कपडे भरत असते. राजेश म्हणतो हे बघ मी पण काय ऐकून घेतलं नसतं पण 8वा महिना लागलाय तुला आणि 8व्या महिन्यात जास्त जपावं लागतं असं आजी म्हणालेले असतात. हे बघ अंजली मी तुला हे घर सोडून कुठेही जाऊ देणार नाही. अंजली अगं तू आता फक्त आपल्या बाळाचा विचार कर प्लीज. अंजली म्हणते सगळ्याच गरोदर बायका AC घरामध्ये राहत नाहीत ना. आणि पुढे म्हणते रस्त्यावरती उन्हात काम करणाऱ्या बायकांना सुद्धा हेल्दी मुलं होतातच की म्हणून. आणि म्हणते की मला या घरात राहायचंच नाही आहे, माझं मनच नाही लागणार, हे घर आता माझ्यासाठी परकं झाले. चला बरं तुम्ही. आता अंजली काही केलं कोणाचंच ऐकायलाच तयार नसते. आता यायला लागतं ना राजेशला टेन्शन, कारण आता बायकोला सांभाळायचं कसं, जवळ तर काही पैसा नाही आहे. राजेश तर अक्षरशः डोक्यालाच हात लावतो. आता बघ अंजलीने सगळी बॅग वगैरे भरलेली आहे, सगळे कपडे तिने पटापट कोंबलेले असतात. आणि राजेश इकडे मनातल्या मनातच आता विचार करायला लागतो काही केलं ही अंजली थांबतच नाही आहे, माझ्यावरच्या हिच्या या प्रेमाने वाट लावून टाकली आहे माझी असं म्हणतो की मगाशी जरा मी जास्तच केलं पण. आणि म्हणतो पण आता काय, आता हट्टालाच पिटली ही अंजली. आणि म्हणतो की छान आयतं मिळतंय सगळं, काही करावं लागत नाही आणि हिला घर सोडायचा किडा चावलाय असं राजेश म्हणून नाही करू ना असे म्हणजे त्याचे एक्सप्रेशन दाखवलेत की आता हे सगळं आपल्याच अंगलट आलं म्हणून. आता इकडे अंजली तिच्या आईचा फोटो म्हणजे सात्विकाताईंचा फोटो असतो ना तर तो सुद्धा तिच्या बॅगेत घालते. राजेश म्हणत असतो अंजली पुन्हा एकदा विचार कर, ऐक माझं, नको हे सगळं करू. तर अंजली म्हणते की मला नाही ऐकायचं कोणाचं, चला. आणि राजेश म्हणत असतो अंजली ऐक पुन्हा एकदा विचार कर अंजली प्लीज. आता अंजली काही केलं कोणाचं ऐकतच नाही ना, दरवाजा उघडते आणि बाहेर येते. आणि राजेश म्हणत असतो अंजली ऐक माझं मी काय सांगते ते. आता दरवाजा उघडते तर बाहेर अर्णव आणि आजी असतात आणि ते दोघेही थांबवत असतात. आणि अंजली म्हणत असते की नाही नका थांबू तुम्ही, मी सांगितलं ना तुम्हाला, नाही मला ऐकायचं कोणासुद्धा असं म्हणत. आता अंजली बॅग घेऊन हॉलमध्ये येते. अर्णव आता तिची बॅग खेचून घेतो ना आणि म्हणतो की कुठेही जाणार नाही आहेस तू, कळलं का तुला, असं अर्णव तिला म्हणत असतो. अंजली अर्णवला म्हणते गप्प बस, 2 दिवसापूर्वी तू इथेच मला आईची शपथ घातली होतीस म्हणून मी गप्प बसले का, कारण मला वाटलं होतं आईने आपल्यावरती जे प्रेम केले ना ते तुझ्या शिल्लक असेल म्हणून, पण मी चुकले. आणि अर्णवला आता अंजली खूप बोलते पुढे, म्हणते की मी खरंच चुकले रे, नाही पण आता मला इथे थांबायचंच नाही आहे, या रोजच्या भांडणापेक्षा आपण वेगळं होऊयात. अर्णव म्हणतो वेगळं होऊयात ताई, तू काय बोलतेस ते तुला कळतंय का. अंजली म्हणते तू काही मला बोलास ना तरी मी ऐकणार नाही आहे, माझं लग्न होऊन मी सासरी गेले असते तर आपण वेगळे राहिलोच असतं ना, आणि एक बहीण भाऊ एका पॉईंटवरती आपण वेगळे होतच असतो ना, तर आता आजच तो दिवस आहे असं समज. आता जे रडायला लागतात, ईश्वरीलाही कळत नाही की भांडणं कुठल्या टोकाला गेलेत ना म्हणून. आता अर्णव बघतच राहतो आणि आपण पाहतोय उद्याच्या भागामध्ये अंजली जी आहे तर ती घराच्या बाहेर गेलेली असते आणि अर्णव तिच्या पाठीमागे पळत जातो ताई थांब म्हणून. आणि अंजली म्हणते आता इथेच थांब, नाहीतर आपल्या नात्यामध्ये पुढे जे काही उरले ना ते सुद्धा संपेल. आणि आता राजेश आणि अंजली घर सोडून निघून जातात आणि अर्णव जाताना त्या दोघांकडे बघत राहतो. आणि इकडे टेक केअर, बाय.